पाहूयात विस्तृत बातम्या। सांगलीच्या अंकली येथे एका तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। मृतदेह स्मशानभूमीतून थेट संशयित आरोपीच्या दारासमोर ठेवत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं होतं। गाव बंद ठेवत अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला आहे। 3 दिवसापूर्वी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शीतल पाटील वय 25 या तरुणाचा तिघा तरुणांनी चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला होता। मात्र उपचार सुरू असताना शीतल पाटील याचा काल मृत्यू झाला। मृत्यूच्या या घटनेनंतर गावातील संशयितांच्यावर कडक कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आली होती। आज सकाळी अंत्यविधीसाठी शीतल पाटील यांचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये घेण्यात आला होता। संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यविधी न करता तो मृतदेह थेट गावातील संशयित आरोपींच्या दारासमोर ठेवत अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। मी अंकलीचा माजी सरपंच आहे। आज आमचं हे आदिसागर कर्मभूमी असलेलं अंकली गाव आहे। शांततेत आहे, सगळं आहे। परंतु आज जर बघितलं तर ह्या 10 वर्षामध्ये आमचं नाव नाही तर हिट लिस्टवर यायला लागले। फक्त एक 4-5 लोकांच्यामुळेच हिट लिस्टवर यायला लागले। ह्याच्या अगोदर जी भांडणं झाली नुसतं काय कारण नसताना भांडणं झाल्यात। आता काल परवा दिवशी मंडळामध्ये काय कारण नाही आहे, हा मुलगा सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राचा नाही आहे, तरी सुद्धा येऊन नाही तर डायरेक्ट नाही तर मंदिरासमोर भोकसतात त्यांनी। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या। त्यामुळं आज आमच्या गावातल्या महिला भगिनी सगळ्या स्मशानभूमीमध्ये गेलेल्या सगळं बॉडी नाही तर परत येऊन नाही तर त्यांच्या घरासमोर येऊन साहेबांना बोलवून नाही तर साहेबांनी आम्हाला सगळे सांगितले की त्यांना कुठल्या पद्धतीने शिक्षा होईल हे ते। त्यामुळे आम्ही तिथून परत नेलो आणि स्मशानभूमीमध्ये दहन केलं। अंकलीमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान नाचत असताना 3 मुलांनी एका इसमाचा खून केला। त्यामध्ये खून नाही, पहिल्यांदा ते जखमी होते, त्यांना चाकूचा घाव झाला होता, त्यांना हॉस्पिटलला नेला। हॉस्पिटल नंतर ते मयत झाले आहेत। त्याच्यानंतर गावकऱ्यांमध्ये जनक्षोभ उसळला होता। त्यांचा असं म्हणणं होतं की गावातले काही बदमाश लोक चाकू तलवारी घेऊन फिरत आहेत आणि त्याबद्दल तुम्ही काहीतरी कारवाई करा। याबाबत सगळा समाज जमा झाला होता। त्यामध्ये बहुतांशी जैन समाज आहे आणि तो असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या आरोपींवर कारवाई करा। तर आम्ही त्याप्रमाणे आरोपींना अटक केलेली आहोत आणि तपास अगदी चांगल्या प्रकारे करून आरोपींना जास्तीत शिक्षा होईल याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत। आता गावात शांतता आहे, त्या लोकांनी आमचं ऐकलेलं आहे, त्यांची आम्ही समजूत घातलेली आहे आणि यापुढे असं कोणतीही काही घटना घडली तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ पोलिसांमार्फत, अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि याप्रमाणे पुढे कारवाई करून घेत आहोत।